आजच्या बाबारावजींच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाचे अध्यक्ष या गावचे आदरणीय माधवरावजी पाटील, नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य लक्ष्मणरावजी ठक्करवाड साहेब, बिलोली पंचायत समितीचे माजी सभापती व्यंकटरावजी पांडवे साहेब, या व्यासपीठावर आहेत ना, एवढे सिक्वेन्स नाही बोलवलो, ते आमचे आमदार आहेत. त्यानंतर आमच्या देगलूरचे माजी आमदार सुभाषरावजी साबणे साहेब, बाबारावजींचे व्याही दीपक भाऊ एंबडवार, बाबारावजींचे सर्व कुटुंबीय, मुलं, वहिनी, सुना, लेकी, तसेच त्यांच्या शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले बाबारावजींचे प्रेमी, त्यांच्या स्नेहामुळे इथं आलेले सगळे मित्र, कार्यकर्ते, तसेच गावकरी बंधूंनो, माझा परिचय करून देण्यात आला की बाबारावजींचे जवळचे मित्र, जीवलग मित्र, जवळचे आणि जीवलग आम्ही किती होतो याचं मोजमाप माझ्यापाशी तर नाही, कारण आमची मैत्रीच अनौपचारिक मैत्री होती. त्या मैत्रीला कोणते संदर्भ नव्हते, कोणते रेफरन्स नव्हते. मैत्री ही मैत्रीसारखीच होती. कधीतरी बाबारावांना लहर आली की मला फोन करायचे, देशाई कुठं आहो, अमुक ठिकाणी आहो, येता का नांदेडला येता का, बिलोलीला येता का, अमुक ठिकाणी येता का. मग मी सवड असलं तर मी जायचो, किंवा त्यांना सवड असली तर ते यायचे. अशी आमची मैत्री होती. बाबारावजींची माझी खरी ओळख झाली ती सुजलेगावला. राजा मराठे त्यावेळी सुजलेगावला कष्टकरी संघटनेचं काम उभा करत होते आणि मी त्यावेळी पीपल्स कॉलेजला विद्यार्थी म्हणून शिकत होतो. 1975-76चा तो काळ असावा. नायगावच्या मोर्चा नंतरच्या काळामध्ये बाबारावजींची माझी तिथं सुजलेगावला ओळख झाली. त्यावेळी शाहीर दिगू तुमवाड, दत्ता तुमवाड आणि ही कार्यकर्ते मंडळी, देवराव वगैरे ही सगळी त्यावेळी होते. तिथून आमच्या मैत्रीची सुरुवात झाली. बाबाराव अतिशय सामान्य त्याच्यातून आलेला कार्यकर्ता, साधा सुधा, भाषेवर प्रभुत्व नाही, आपल्या बगड भाषेमध्ये बोलणारा असा हा तो. नंतर त्यांचं त्या संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना बाबारावजींचा ना माझा स्नेह जोडला. बाबारावजी माझ्या गावी अनेक वेळा आले, अनेक वेळा पायी आले. कधीतरी कधी मिळाली मोटरसायकल किंवा सायकल, जसं मिळेल तसं ते बाबाराव माझ्याकडे येत राहिले. मी चळवळीतून बाजूला गेलो 77 नंतर. चळवळीशी माझा काही संबंध राहिला नाही, पण बाबारावचा संबंध राहिला. आणि बाबारावचा त्यांनी त्या चळवळीबरोबरच माझ्यासारख्या मित्रांशी संबंध ठेवला. त्यांच्या जीवनामध्ये अनेक राजकीय चढ उतार आले. त्या प्रत्येक चढ उताराचा साक्षीदार मी आहे. जेव्हा केव्हा गरज पडेल त्यावेळी बाबाराव आम्हाला बोलवत होते किंवा ते आमच्याकडे येत होते आणि आम्ही एक दिवस एक रात्र आम्ही त्यांच्याशी, आमची चर्चा खूप चालायची. आम्ही खूप चर्चा करत होतो आणि त्या चर्चेतून काही निर्णय होत होते. ते काय निर्णय होत होते ते आम्हाला माहीत, त्यांना माहीत. आमचे अजून एक मित्र होते, डॉक्टर सुभाष स्वामी नावाचे, ते वकील होते, बिचकुंद्याला राहायचे. त्यांच्याकडे आमची बैठक व्हायची, तिथं आमच्या चर्चा चालायच्या. तिथल्या त्या चर्चेतून मग बाबाराव काहीतरी स्वतःचं ठरवायचे. सबका सुनना दिल का करना अशी ही त्यांची धारणा होती. आणि त्याप्रमाणे बाबारावजी टप्प्याटप्प्याने आधी पहिल्यांदा त्यांनी कुंडलवाडी मार्केट कमिटी हातात घेतली, तिथले चेअरमन झाले. त्याच्यानंतर जिल्हा परिषदला उभा टाकले, निवडून आले. आणि एवढंच नाही तर एकाच मतदारसंघातून 4 वेळा निवडून येण्याचा एक विक्रम बाबारावजीच्या नावावर आहे. आरळी या मतदारसंघातून ते सलग 4 वेळा निवडून आले. आणि जेव्हा जेव्हा ते निवडणुकीला उभा टाकत त्यावेळी मी त्यांच्या प्रचारासाठी म्हणून त्यांच्या सोबत असे, बाबारावजींच्या. आणि विशेष आश्चर्य म्हणजे मी राहणार देगलूर तालुक्यातला, माझं सगळं खरं म्हणजे मी देगलूरचा, पण मला बिलोली तालुक्यामध्येच लोकांच्या ओळखी जास्त आहेत. त्याचं कारणच एकमेव आहे, बाबाराव एंबडवार. आज इथे एक स्नेही भेटले आणि ते म्हणाले, आजकाल तुम्ही दिसतच नाही, आजकाल इकडं तुम्ही येतच नाही. मी म्हणलो, मी येत होतोच बाबारावमुळे, बाबारावच्या मैत्रीमुळं मी येत होतो आणि बाबाराव सोबतच फिरत होतो, त्यामुळं तुमच्या आमच्या गाठी भेटी होत होत्या. आता बाबाराव नाहीत, त्याच्यामुळे भेटी गाठी आपल्या दुर्मिळ झालेल्या आहेत. आज त्यांच्या कुटुंबियांनी एक चांगला निर्णय घेतला. बाबारावजींचा पुतळा या ठिकाणी
उभा करायचा निर्णय घेतला आणि बाबारावच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगानं मला आज इथे यावं लागलं. आजचाही संदर्भ पुन्हा बाबारावजींचाच आहे. बाबारावने आपल्या आयुष्यामध्ये कुणातरी एका माणसाला लुबाडले आणि त्याचे 5-25 हजार खाऊन घेतले असा बाबारावचा इतिहास नाही. बाबारावांनी करप्शन केले, नक्कीच केले, नाही असं नाही, पण कुणावर अन्याय होऊ करून करप्शन केले असं नाही. बाबारावजींच्या करप्शनचा मी समर्थक आहे याच्यासाठी की बाबारावजीच्या करप्शनमध्ये कुण्याही व्यक्तीचा किंवा कोणाचा असा नुकसान त्यांनी केलेलं नाही. सार्वजनिक कामातून काम करून या कोलेबर्गाला मी पहिल्यांदा ज्यावेळी आलो होतो, सुनील लहान होता, 1 वर्षाचाही होता की नाही माहीत नाही, फार लहान होता, त्यावेळी बाबारावजीच्या घरला जायला रस्ता सुद्धा नव्हता. आता आज कोलेबोरगाव चकचकीत झालंय. इथे एक शाळेसारखी इमारत उभी टाकली आणि त्यांच्या त्या कल्पकतेमधून आज ही शाळेची सुद्धा इमारत उभा टाकलेली आहे. एवढी मोठी इमारत उभा टाकली, त्याला निधी त्यांनी दिलीप कुमार कडून आणला. दिलीप कुमार राज्यसभेचे खासदार होते, तर त्यावेळी मी त्यांच्या सोबत होतो. दिलीप कुमारला निधी मागायला आम्ही त्यांच्या घरी गेलो. घर यायला त्या जुहूला घर होतं मुंबईला, त्यामध्ये जायची तर काही परवानगी नव्हती, पण त्या दिलीप कुमारचा एक PA आला आणि बाबारावजींनी त्याला जवळ बोलवलं आणि त्यांनी सांगितले माझं असं असं काम आहे, एवढं काम मला करून दे. आणि त्याच्या खिशामध्ये त्यांनी 500-500च्या नोटा घातल्या, काहीतरी 35-40 हजार रुपये ते असतील, त्याच्या खिशात घातल्या आणि आम्ही गाडीत बसलो. म्हणून बाबावर तुम्ही त्याला पैसे दिलात, कोणत्या वर्षावर दिलात? नाही नाही, ते तसंच द्यावं लागते, तुम्हाला माहीत नाही. नंतर हा 17-18 लाखाचा निधी इथं आणला. त्या दिलीप कुमारने तो निधी मंजूर केला, इथं घेऊन आले आणि इथं त्यांनी शाळेची इमारत, भव्य अशी शाळेची इमारत केली. बाबारावच्या डोक्यामध्ये सतत कल्पकता राहत होती, कोणतं काम कसं करावं, कोणाकडून करून घ्यावं, याची चांगली हातोटी बाबारावला होती. म्हणून बाबाराव जिल्हा परिषदेला होते. बाबाराव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून लाल दिव्याच्या गाडीत बसले आणि मला एवढा आनंद झाला. आणि त्या दिवशी बाबाराव मी आम्ही दोघं मिळून सगरोलीला जायचं ठरवलो आणि लाल दिव्याच्या गाडीत बसून गेलो. आयुष्यात पहिल्यांदा लाल दिव्याच्या गाडीत मी बसलो आणि ते केवळ बाबारावमुळे. तर हा प्रसंग आयुष्यामध्ये सर्वोच्च आनंदाचा प्रसंग कोणता आला तर तो हा आला. लाल दिव्याची गाडी, मी त्यावेळी अहमदपूरला राहत होतो, त्यांनी फोन केले दिवशी तुम्ही 4 वाजेपर्यंत देगलूरला या, मी तुम्हाला बसस्टँडला गाडी पाठवतो. मी बसस्टँडला गेलो तर लाल दिव्याची गाडी आणि तो याकूब नावाचा ड्रायव्हर, याकूबच ना ड्रायव्हरचं नाव, त्यानं वाट पाहत होता तिथं बसस्टँडवर. आणि बाबाराव अध्यक्ष झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी 15 ऑगस्टला, ते 14 ऑगस्टला अध्यक्ष झाले आणि 15 ऑगस्टच्या संध्याकाळची ही घटना आहे. बसस्टँडवर लाल दिव्याची गाडी, मी त्या ड्रायव्हरला विचारले किती आहे? नाही नाही, देशा तुम कुछ ले जाने को लिया. लाल दिव्याच्या गाडीमध्ये मोठे मोठे सत्तेमध्ये असलेले मंत्री लोक, आमदार लोक मागच्या सीटवर बसतात. आमच्या साबळे साहेबांना माहिती आहे लाल दिव्याच्या गाडीत कुठं बसवा, मला माहित नाही कुठं बसावं ते. त्या ड्रायव्हरला म्हणलो मी समोर बसतो, मला 4 लोक बघू दे लाल दिव्याच्या गाडीतून जाताना. हा एक माझ्यासाठी अत्युच्च आनंदाचा असा काळ होता. तर या प्रसंगी अशा आठवणी खूप आहेत, जितकं सांगायला जाऊ तितकं त्या आठवणी कमी आहेत. कुठेतरी त्याला भावनेचा गहिवर आहे, एक मैत्रीच्या नात्याच्या दुराव्याचा एक विरह आहे त्याच्यामध्ये आहे. पण या प्रसंगी मी एवढंच सांगू इच्छितो, विशेष करून बाबारावजींचे जे पुढे चालवणारे जे वारसदार आहेत, त्यांचे मुलं, पत्नी, यांना माझी अशी नम्र विनंती आहे की बाबारावने ही माणसं जी कमावली ती अतिशय कष्टातून, मेहनतीतून, त्यांच्या सुखदुःखामध्ये धावून जाऊन ही माणसं कमावलेली आहेत. माणसं अशी कमावता येत नाही. या आजच्या काळामध्ये तर माणसं जमवणं फार कठीण काम आहे. त्याच्याकरता ही जीवाभावाची माणसं त्यांनी सांभाळली पाहिजेत. सुनीलने याच्या बाबतीत पुढाकार घेतला पाहिजे, संतोषने घेतला पाहिजे. वर्षालाही माझी विनंती राहील, वर्षाला आणि आमच्या वहिनींना, की त्यांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना सांभाळावं. ही जी शिक्षक मंडळी इथं आहेत त्यांनाही सांभाळून घ्यावं, त्यांच्या सुखदुःखामध्ये त्यांनी सहभाग द्यावा. अशा पद्धतीनं बाबारावजींचं नावलौकिक चालवायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी कराव्या लागणार आहेत. आज बाबारावजींचा पुतळा आपण इथं उभारतो आहोत, पण बाबारावजींचा आत्मा निश्चितच आज इथं कुठेतरी असेल आणि तो पाहत असेल. त्या पुतळ्याच्या रूपातून त्यांचे डोळे आपल्यावर असणार आहेत, एवढं ध्यानात ठेवा. त्यांच्यामधले जे सद्गुण होते त्या सद्गुणांचा विकास करा, त्याच्यावर विचार करा. त्या विचाराच्या माध्यमातून माणसं जोडा आणि आपलं कार्य सतत पुढे चालू ठेवा. तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. बाबारावांना सगळ्या सुखसोयी सहज मिळालेल्या नाहीत. तो एसीच्या घरामध्ये झोपत होते, एसी कार त्यांच्याकडे होती, पण एक काळ असा होता की बाबारावजीकडे सायकल सुद्धा नव्हती. अंगावरचे कपडे एक पायजामा निवडून एवढंच असायचं. कार्यकर्ता म्हणून काम करताना तेच कपडे धुवायचे, वाळू घालायचे.
आणि कपडे वाळण्याच्या पिरियडमध्ये अंडरवेअर बनेनवर बाबाराव फिरत होते, हे मी बघितलेलं आहे. पण आज त्यांच्या पुढच्या पिढीला इतकं सौख्य मिळालेलं आहे, त्याच्या मागे केवळ बाबाराव यंबडवारची कर्तबगारी आहे. तर या बाबारावजींच्या कष्टाचं, त्यांच्या दूरदृष्टीचं कुठेतरी अनुकरण करा, हे कार्य असंच पुढे न्या, एवढंच मी या प्रसंगानं सांगू इच्छितो. आणि कोणाचं नाव घेण्याकरता चुकलं असेल तर त्यांनी मला क्षमा करावं, कारण मला काही बोलायची आता सवय राहिलेली नाही. आज केवळ बाबारावजींच्या निमित्तानं मला या ठिकाणी 2 शब्द बोलायची संधी दिली, त्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो.